लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पडत असलेल्या पावसाने सांगली जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे। सांगली पाटबंधारे विभागाकडून मिळालेली जिल्ह्यातील सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पाण्याची पातळी अशी: कृष्णा पूल कराड धोका पातळी 55 फूट, सध्याची पातळी 26 फूट। बहे पूल धोका पातळी 23 फूट 7 इंच, आत्ताची पातळी 11 फूट 6 इंच। ताकारी पूल धोका पातळी 46 फूट, आत्ताची पातळी 31 फूट 9 इंच। बिलवडी पूल धोका पातळी 53 फूट, आत्ताची पातळी 29 फूट। आयर्विन धोका पातळी 45 फूट, आत्ताची पातळी 23 फूट 3 इंच। राजापूर बंधारा धोका पातळी 58 फूट, आत्ताची पातळी 33 फूट 9 इंच। राजाराम बंधारा धोका पातळी 43 फूट, आत्ताची पातळी 36 फूट 9 इंच। कृष्णा पूल कराड येथून 63,778 पाण्याचा विसर्ग। आयर्विन पूल 39,032 क्युसेस। राजापूर बंधारा 86,750 क्युसेस। राजाराम बंधारा 41,501 क्युसेस। कोयना धरण 100.39 टीएमसी भरला असून 80,500 क्युसेस विसर्ग। वारणा धरण 32.32 टीएमसी भरला असून 36,362 क्युसेस विसर्ग। तर अलमट्टी धरणातून 111.806 टीएमसी भरला आहे। धरणात पाण्याची आवक 1,09,228 क्युसेस असून जावक 1,75,000 क्युसेस आहे।